वंचित बहुजन आघाडीला समविचारी पक्षांकडून सन्मानाने युतीचा प्रस्ताव आल्यास युतीचा विचार केला जाईल, संदीप कांबळे यांचं वक्तव्य. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका नगर परिषद स्वबळावर लढण्याचा वंचितचा निर्धार. वंचित बहुजन आघाडीचा काल कुरुंदवाड येथील टेनिस क्लब या ठिकाणी बैठक पार पडली. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगर परिषद लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा करण्यात आली. सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका मतदारसंघांमध्ये उमेदवार चाचणीसाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिरोळ तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे भाजप व भाजपचे मित्रपक्ष वगळता समविचारी पक्षांसोबत आपण युती करण्यासाठी तयार आहोत. त्याप्रमाणे युतीचा प्रस्ताव आल्यास आपण युती करणार आहोत. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका व नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. शिरूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे मते हे निर्णायक ठरतील, त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा अशी सूचना शिरूर तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. सोबतच पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर हे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न असो अथवा सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड तसेच विधानसभेमध्ये निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 नंतर 76 लाख मतदान कसं झालं याबाबत तसेच जनसुरक्षा विधेयक संबंधी न्यायालयीन लढाई लढतायत, त्याबाबत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत याबाबतची माहिती पोहोचवावी अशी सूचना तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष जनार्दन गायकवाड, कोल्हापूर जिल्हा सचिव अरुण जमणे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यासह जिल्ह्याचे प्रवक्ते ममतेश आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सदर बैठकीच्या वेळी सूत्रसंचालन तालुका महासचिव जीवन आवळे यांनी केलं, तर आभार तालुका महासचिव गौतम कांबळे यांनी मानले. यावेळी वंचितचे तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप कांबळे, तालुका उपाध्यक्ष किरण कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका संघटक अजित कांबळे, तालुका सचिव संदीप कांबळे, तालुका सचिव संतोष कांबळे, तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे, तालुका संघटक सुनील सुपेकर यासह रियाज वर्गे, विद्याधर कांबळे, रणधीर कांबळे, किशोर सासने, मल्हारी सासने, विजय सासने, जवाहर कांबळे, मधुकर कांबळे, प्रकाश कुरणे, रणजित कांबळे, शीतल कांबळे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.